नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 2 ऑगस्ट 2026 आपला हा 23वा दिवस. आपण MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरतीबद्दलचे प्रश्न बघत असतो. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. दररोज संध्याकाळी 6 वाजता यूट्यूब चॅनलवर आपल्याला लेक्चर बघायला मिळत असतं. त्यामुळे नक्कीच द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट किंवा MPSC ग्रुप सी म्हणजे तलाठी भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी फायदेमंद ठरणारी बॅच ठरवा. चला, आज आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश. तर कोणते आहे मित्रांनो? तर राजस्थान आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भीमा नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर आणि मुळशी. कुठे होतं मित्रांनो? भीमाशंकर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना. भारतातली विचारलेली मित्रांनो, कोणती? भारतातली. त्यामुळे कोणती येणार आहे? गंगा येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी ही आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता जर गंगा नदीबद्दलचं मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते लिहिण्यासारखं नाही, तसं मी तुम्हाला सांगतो गंगा नदीचं. तर गंगा नदीचा उगम हा गंगोत्री हिमनदीत कुठं झाला आहे? गंगा नदीचा उगम गंगोत्री हिमनदीतील गोमुखातून होतो आणि भारतात त्याची लांबी म्हणजे किती किलोमीटरचा प्रवास ती भारतामध्ये करते? तर 2525 किलोमीटरचा प्रवास हा भारतातला आहे तिचा. म्हणजे किती लांब आहे? भारतामध्ये 2525 किलोमीटर आहे. गंगा नदी ही कोणत्या राज्यातून वाहते हे पण महत्त्वाचं आहे. राज्य आहे मित्रांनो, उत्तराखंड, UK व उत्तर प्रदेश, UP, बिहार, झारखंड आणि वेस्ट बंगाल किंवा पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत असते. आणि नंतर ती कुठं एंट्री मारते? बांगलादेशामध्ये एंट्री मारते आणि बांगलादेशातच तिला पद्मा नावाने ओळखले जाते. बांगलादेशामध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? बांगलादेशामध्ये पद्मा या नावाने ओळखलं जातं. पद्मा जेव्हा पुढे जाऊन ही जी बांगलादेशात पद्मा ओळखली जाते, पद्मा ही पुढं जाऊन पद्मा आणि इकडून ब्रह्मपुत्रा येते आणि इकडून पुढे होते. ही पद्मा आणि ब्रह्मपुत्रा जेव्हा एकत्र होतात मित्रांनो, ती नदी कोणती तयार होती? जमुना नदी तयार होती. जमुना नदी तयार झाल्यानंतर ती सुंदरबन डेल्टा तयार करते. सुंदरबन डेल्टा तयार केल्यानंतर ती बंगालच्या खाडीमध्ये उतरते आणि म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळते. आता आणखीन महत्त्वाचे प्रश्न आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भारतातली सर्वात लांब नदी ही गंगा झाली. भारतातील सर्वात लांब प्रायद्वीप नदी लक्षात ठेवा, प्रायद्वीप नदी ही गोदावरी आपली नदी ओळखली जाते. आणि भारतात सर्वात मोठी नदीचा डेल्टा कोणता आहे? तर तो सुंदरबन डेल्टा आहे. तो वेस्ट बंगाल आणि बंगालच्या उपसागराजवळ आहे. आणि गंगा नदीला भारताची राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेलं आहे. आता मित्रांनो आणखीन एक शब्द आहे, गंगा नदी ही इंटरनॅशनल आहे की राष्ट्रीय आहे? नॅशनल आहे या इंटरनॅशनल आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जांभळी, हा काय जांभळी नाही, जांभळी म्हणजे लेटराईट मृदा महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या विभागात आढळते? तर कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश. तर कोणत्या विभागात आढळते? कोकणामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असतं. आता लेटराईट किंवा जांभळी मृदा ही सर्वात जास्त पर्जन्यमान म्हणजे सर्वात जास्त पाऊस किंवा उष्ण आर्द्रता हवामानाच्या प्रदेशात तयार होते. महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आढळते. आणि मुसळधार पावसामुळे मातीतील चुनखडक
आणि इतर विद्राव्य घटक वाहून जातात, त्यामुळे लोह, आयरन आणि ॲल्युमिनियम यांचे प्रमाण वाढते, त्यामुळे या मातीला लालसर किंवा तपकिरी कलर येतो. आता जांभळी मृदामध्ये कोणते कोणते विद्राव्य घटक कोणकोणते घटक असतात, तर आयरन असतं मित्रांनो, आणि दुसरं कोणतं असतं, ॲल्युमिनियम. हे एक महत्त्वाचा प्रश्न बनतो आपला. त्यामुळेच त्या मातीला कोणता कलर येतो, लालसर किंवा जांभळा कलर प्राप्त होतो. आता ही मृदा कोणकोणत्या पिकांसाठी महत्त्वाची आहे हे पण लक्षात राहिलं पाहिजे. कोणकोणत्या पिकांसाठी महत्त्वाची आहे, तर काजू, आंबा, नारळ, सुपारी, रबर आणि अननस यासारखे इत्यादी पिके आपण जांभळी मृदामध्ये घेतले जातात. आणि जांभळी मृदा ही कोकण आणि सह्याद्रीमध्ये आपल्याला आढळतेच. आता विदर्भामध्ये कोणती मृदा आढळते, तर काळी मृदा आढळते. काळी मृदामध्ये कापूस हा जास्त पिकाला जातो. मराठवाड्यामध्ये आपली कोणती मृदा आढळते, मराठवाड्यात पण आपल्याला लॅटराईट आणि गाळाची लाल मृदा आढळते आपल्याला. अशा प्रकारे आणि खानदेशातमध्ये पण काळी मृदा आढळते जवळपास. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो, दुसरा, पहिला, तिसरा, चौथा. तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा आपल्या भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो. दुसरा क्रमांक लागतो, ऑप्शन क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो हे आपल्याला माहीत पाहिजे. पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेश या राज्याचा लागत असतो. आणि ही जनगणना मित्रांनो कोणती, अजून 2026ची जनगणना आपल्याला झालेली नाही. ही जनगणनेचा निकष हा 2011च्या लोकसंख्या जनगणनेच्या नुसार आहे. त्यावेळी आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती मित्रांनो, महाराष्ट्राची लोकसंख्या होती मित्रांनो 11.24 कोटी इतकी लोकसंख्या होती. आता लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याला पहिले 3 राज्य माहीत पाहिजे. पहिलं राज्य आता माहीत झालेलं आहे यूपी, दुसरं राज्य आपलं महाराष्ट्र आणि तिसरं राज्य आपलं असणार आहे बिहार. ओके, आपल्याला 3 राज्य काही करून सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आता आणखीन एक प्रश्न येतो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता, जिल्हा विचारला तर जिल्हा कोणता सांगणार मित्रांनो, तर ठाणे जिल्हा सांगणार आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा हा ठाणे आहे. तो कोणत्या, 2011च्या जनगणनेनुसार. ओके, पुढचा प्रश्न, सह्याद्री किंवा पश्चिम घाट पर्वतरांगा महाराष्ट्र कोणत्या दिशेने पसरले आहेत, पूर्व पश्चिम, ईशान्य नैऋत्य, वायव्य आग्नेय, उत्तर दक्षिण. तर आपला भारताचा मॅप कसा आहे, इडं गुजरात आहे आणि इडं असा येतो आणि इथून असं जाऊन असा येतो. आता सह्याद्रीच्या पर्वतरांगा कुठं पसरलेल्या आहे, अशा पसरलेल्या आहे. त्यामुळे इकडं कोणती झाली, साऊथ झाली मित्रांनो, इकडं कोणतं झालं, नॉर्थ झाला. त्यामुळे उत्तर दक्षिण हे आपले ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता सह्याद्रीच्या किंवा पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा उत्तर दक्षिण या दिशेने पसरल्या आहे, पण पर्वतरांग ही गुजरात सीमेपासून तर महाराष्ट्र. आता सह्याद्रीची पर्वतरांग कोणकोणत्या राज्यांमध्ये, राज्य कोणते, गुजरातमध्ये, दुसरं महाराष्ट्र MH लिहू आपण, नंतर गोवा, कर्नाटका आणि केरलालाच काय झालेलं आहे आता नाव, केरळ. आणि तसंच ते तामिळनाडू पण, तामिळनाडूचा एंड येतो, तामिळनाडू. ओके, 1 2 3 4 5 6 7 राज्यामध्ये सह्याद्री म्हणजे पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहे.
आता सर्वांची लांबी किती आहे, तर ती 1600 किलोमीटर इतकी लांब आहे. आणि आणखीनच आपल्या सह्याद्रीला युनेस्कोचा दर्जा पण दिलेला आहे. युनेस्को म्हणजे काय हे आपल्याला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? सालेत, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, तोरणा. तर कोणते मित्रांनो? कळसुबाई. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, पण त्याची उंची किती मित्रांनो? 1646 मीटर इतकी आहे, म्हणजे 5400 फूट आहे. आणि हे शिखर कोणत्या राज्यात आहे? तर अहिल्यानगरमध्ये आहे मित्रांनो. कुठं आहे? अहिल्यानगरमध्ये. यालाच महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश कापसाचा प्रदेश किंवा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जातो? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, खानदेश. जर कॉटन बेल्ट म्हणजे कापूस कुठे पिकवला जातो? विदर्भ आणि खानदेश. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता या भागात मोठ्या प्रमाणात कोणती मृदा आहे? काळी मृदा आहे. काळी मृदा कशासाठी चांगली? कापसासाठी. त्यामुळे या काळ्या मातीत काय असतं? ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे उष्ण हवामानामुळे कापूस इथे अत्यंत अनुकूल आहे कापसाला. त्यामुळे कापूस इथे होईल. आता विदर्भामध्ये कोणकोणते जिल्हे येतात हे बी माहीत पाहिजे. मराठवाडा आणि विदर्भ विचारलं तर कधी कधी आपल्याला प्रश्नांमध्ये काय विचारलं जाईल? जिल्ह्यांची नावं दिली जातील. हा हे आता विभाग दिलेले आहे, जिल्ह्यांची नावं दिलेली असतील. तर विदर्भातील जिल्हे कोणकोणत्या जिल्ह्यात? तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा. तसेच खानदेशात कोणकोणते जिल्हे येतात? जळगाव, धुळे, नंदुरबार. या जिल्ह्यामध्ये कापसाचं जे उत्पन्न होतं मित्रांनो, ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि काळी मृदालाच एक कॉटन सॉईल म्हणून सुद्धा संबोधलं जातं. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 34, 35, 38 आणि 36. तर किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. तसंच महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960 रोजी झाली होती. त्यावेळेस प्रशासकीय सोयीनुसार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आणि सध्या आत्तापर्यंत जे काही जिल्हे झालेले आहेत ते 36 जिल्हे आहेत. आत्ता जो जिल्हा निर्माण झालेला आहे लगतचा, तो कोणता जिल्हा आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये. आणि आता जिल्ह्यांसोबतच एक विभाग ठरतात. आता तुम्ही तलाठी बनणार आहात मित्रांनो, महसूल विभागात काम करणार आहात. महसूल विभागात काम करणार आहात तर आता महसूल विभाग पण माहीत पाहिजे तुम्हाला. महसूल विभाग कोणकोणते? कोकण विभाग. कोकण कोकण विभागामध्ये 7 जिल्हे येतात. किती जिल्हे येतात? 7 जिल्हे. जर तुम्ही कोकणामध्ये तुमचं तलाठी म्हणून सिलेक्शन झालं तर तुम्हाला 7 जिल्ह्यांमधल्या कोणत्या गावात काम करावं लागेल या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. आपला नाशिक येतो. नाशिक विभागामध्ये किती जिल्हे येतात? तर 5 जिल्हे येतात मित्रांनो. नंतर पुणे जिल्हा, पुणे विभाग येतो. जिल्हा नाही येत, पुणे विभाग येतो. पुणे विभागामध्ये पण 5 जिल्हे येतात. नंतर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर त्या विभागामध्ये 8 जिल्हे येतात. आणि अमरावती या विभागामध्ये 5 जिल्हे येतात. आणि 6वं नागपूर या विभागामध्ये किती जिल्हे येतात? 6 जिल्हे येतात. आणि सगळ्यात मोठा महसूल विभाग, हा सगळ्यात जास्त जिल्हे असणारा महसूल विभाग हा कोणता असणार आहे मित्रांनो? तर तो असणार आहे छत्रपती संभाजीनगर. त्या जिल्ह्यामध्ये, त्या विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. राहील लक्षात? आता आणखीन महत्त्वाचा जर काही कन्सेप्ट तुम्हाला सांगायचे म्हटलं तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आपण बघितले. ओके.
महाराष्ट्र महसूल विभाग किती बघितले? 6 बघितले. दुसरं, तालुके किती आहे? तालुके महाराष्ट्रामध्ये तालुके किती? आता MPSC ते किती आहे मित्रांनो? 358 तालुके आहे. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना सगळ्यांनाच माहिती आहे, 1 मे 1960 रोजी झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान कोणत्या ठिकाणी नोंदवले? महाबळेश्वर, आंबोली, माथेरान, लोणावळा. तर कुठे? आंबोली येते. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता आंबोली हे गाव किंवा आंबोली हे जे काय आहे, शहर आहे काय गाव आहे, आंबोली ही जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यात जिल्ह्यात आहे? ते तर सिंधुदुर्गमध्ये आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. असा बी प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान कोणत्या जिल्ह्यात जास्त होते? तर सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्याला लिहिता येणार आहे. आता सिंधुदुर्ग हा पर्वतरांग असलेला नैऋत्य आणि मोसमी वाऱ्यामुळे येथे दरवर्षी अतिवृष्टी होती. आणि आंबोली हे थंड हवामानाचे आणि धबधब्याचे दाट जंगल असलेले ठिकाण आहे, त्यामुळे ते जैवविविधतेसाठी आणि पर्यटन स्थळासाठी पण एकदम आकर्षक बिंदू आहे. महाबळेश्वरला पण येथे भरपूर पाऊस पडतो, परंतु सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या दृष्टीने आंबोली त्याच्यापेक्षा पुढे आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचं ठिकाण आंबोली, सिंधुदुर्ग. आणि महाराष्ट्रातील कमी पर्जन्यमानाचं ठिकाण किंवा पर्जन्यमानाचा प्रदेश तर हा कोणता येणार आहे मित्रांनो? मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रातील. आणि दुसरा प्रश्न येऊ शकतो, पर्जन्य छाया निर्माण करणारी पर्वतरांग ही सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट. आणि थंड हवेचे ठिकाण हे आपलं महाबळेश्वर आहे, तिथंच कृष्णा नदीचे उगमस्थान आपल्याला बघायला मिळत असते. आता महाराष्ट्रातील प्रशासकीय महसूल दृष्ट्या एकूण किती विभाग आहे? आत्ताच मी तुम्हाला पूर्ण डीपमध्ये सांगितलं आहे. तर किती विभाग आहे मित्रांनो? 6 विभाग आहे. 6 विभागापैकी 6 विभाग कोणकोणते आहे? 6 विभागामध्ये कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे 6 विभाग आहे. आता हे 6 विभाग आता महाराष्ट्राचे प्रशासकीय महसूलदृष्ट्या आपण केलेले आहे. पण आता या 6 विभागांचं काम काय असतं हे पण महत्त्वाचं आहे. त्या प्रत्येक महसुलाच्या विभागाच्या प्रमुखपदी एक विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशनर म्हणून नेमलेला असतो. तो या विभागाच्या अंतर्गत जिल्ह्याचे प्रशासन चालवतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, चौथा, तिसरा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा हा तिसरा क्रमांक लागत असतो. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. मी तुम्हाला मित्रांनो पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं होतं, सगळ्यात मोठं राज्य हे राजस्थान आहे, दुसरं राज्य हे UP आहे, तिसरं UP नाही, हे लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरं राज्य MP आहे, तिसरं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आहे, आणि चौथं हा UP आहे, आणि 5वा गुजरात आहे. हे कधीपासून झालं मित्रांनो? हे 2019 नंतर आपला महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक आलेला आहे आफ्टर. त्याचं कारण सांगतो मित्रांनो. पहिले जे होते ते राजस्थान, दुसरा होता MP, तिसरा होता जम्मू अँड काश्मीर, चौथा होता आपला महाराष्ट्र, 5वा होता UP आणि 6वा होता तो गुजरात होता मित्रांनो. पण जम्मू आणि काश्मीर हा 2 केंद्रशासित प्रदेश बनवले. केंद्रशासित प्रदेश कधी बनवले गेले मित्रांनो? तर 31 ऑक्टोबर 2019 मध्ये हे केंद्रशासित प्रदेश बनवले गेले. आता 31 ऑक्टोबर ही डेट कशाची आहे? तर ही सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मतिथी आहे मित्रांनो. राहील लक्षात? खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागात येत नाही? सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. आता कोकण विभागामध्ये किती जिल्हे येतात मित्रांनो? तुम्हाला मी सांगितलंच होतं कोकण विभागात 7 जिल्हे येत असतात. तर या 7 जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा हा कोकण विभागातला नाही असं विचारलेलं आहे. तर कोकण विभागात हा सातारा हा जिल्हा कोकण विभागात येत नसतो मित्रांनो. ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे. सातारा हा पुणे या विभागात येतो. राहील लक्षात? आता कोकण विभागात
हा कोणता आहे? पुण्याचा आहे, लक्षात राहू द्या, पुणे विभाग. परत म्हणशाल सर तुम्ही सांगितलं नाही कोणत्या विभागात येतो. कोकण विभागात येणारे जिल्हे कोणकोणते? मुंबई शहर, दुसरं आहे मुंबई उपनगर, तिसरं आहे मित्रांनो ठाणे, चौथं आहे पालघर, पाचवा आहे रायगड, सहावा आहे रत्नागिरी, सातवा आहे सिंधुदुर्ग. राहील लक्षात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर. ठाणेच होतं अगोदर 7 होते, तर ठाणे पालघर वेगवेगळा झाला, नवीन जिल्हा तयार झाला पालघर, त्यामुळे 7 जिल्हे झाले. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. MMTPRRS लक्षात ठेवा. पुन्हा एकदा म्हणा माझ्या मागं, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर किंवा आर्टिक महासागर. तर जगातील सर्वात मोठा महासागर हा आहे तो प्रशांत महासागर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 16.5 कोटी 16.5 कोटी चौरस किमी आहे. तो पृथ्वीचा किती भाग व्यापतो? तर तो पृथ्वीचा 1/3 पृथ्वीचा भाग त्याने व्यापलेला आहे. आता हा महासागर कोणकोणत्या खंडाच्या दरम्यान आहे हे बी महत्त्वाचं. प्रशांत महासागर कोणकोणत्या खंडांमध्ये येतो? खंडांच्या दरम्यान येतो. आपल्याला खंड पण माहीत पाहिजे कोणकोणत्या खंडांच्या दरम्यान येतो. तो येतो आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, आणि दक्षिण अमेरिका. या 4 खंडांच्या दरम्यान पसरलेला आहे. आता प्रशांत महासागरामध्ये जगातील सर्वात खोल समुद्री खंदक हे मरीना खंदक म्हणून ओळखलं जातं. याची चॅलेंजर डीप ही सर्वात जास्त खोल किंवा सर्वात खोलण्यात स्थित आहे. आता सर्वात मोठा महासागर हा प्रशांत महासागर आहे. त्याच्यानंतर दुसरा येतो तो अटलांटिक. प्रशांत हा 1 नंबरला येतो. 2 नंबरला येतो तो अटलांटिक येतो. 3 नंबरला येतो आपला हिंदी महासागर, इंडियन ओशन, आणि 4 नंबरला येतो तो आर्टिक महासागर. राहील लक्षात. आणि सर्वात खोल समुद्री खंदक हे मरीना खंदक आहे. ते प्रशांत महासागरमध्येचे किंवा चॅलेंजर डीप म्हणतात त्याला, ते प्रशांत महासागर. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर. तर कोणते ओळखले जाते? तर आपली हिवाळी अधिवेशनाची राजधानी ही नागपूर जिल्हा आहे किंवा नागपूर आहे. आता नागपूर हे महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशनाचे उपराजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा, महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर हे शहर ओळखलं जातं. दरवर्षी महाराष्ट्राच्या विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरवले जाते. ही व्यवस्था नागपूर करार. आता नागपूर पॅक्ट किंवा नागपूर करार हा लक्षात ठेवा. नागपूर करार तो 1953 नुसार इथं हे अधिवेशन भरलं जातं, ज्यामुळे विदर्भ प्रदेशाला प्रशासन योग्य प्रतिनिधित्व मिळवण्याचा उद्देश आहे. आपण मागं म्हणायचो विदर्भ मागं राहिलेला आहे. त्याच्यानंतर जवळपास देवेंद्र फडणवीस हे CM झाले विदर्भाचे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर म्हणायचे की विदर्भातून कोणी आलेलं नाही पुढे किंवा CM म्हणून. तर त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आले, तर ते 2 ते 3 टर्मसाठी, तिसरी टर्म आहे त्यांची, ती ते अजूनपर्यंत विदर्भाच्या एक ओळख म्हणून ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवत आहे.
तोच हिवाळी अधिवेशन का भरवायचं नागपूरला हे पण महत्त्वाचं आहे. तर नागपूर करार हा 1953 मंजूर झाला आणि विदर्भाची एक पेचान म्हणून विदर्भाची प्रगती साधण्यासाठी हा नागपूर करार म्हणजे 1953 लोकांचे बहुमत किंवा लोकांसाठीचं प्रतिनिधित्व कसं पसरेल नागपूर विदर्भा विभागामध्ये, त्याच्यासाठी महाराष्ट्राची हिवाळी राजधानी किंवा हिवाळी अधिवेशन हे नागपूर शहरामध्ये होत असतात. नागपूरला हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रशासकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. तसेच भारतातील भौगोलिक मध्यभागी असलेला भारताचा मध्यबिंदू 0 माईल सिटी असे म्हणतात. आता 0 माईल सिटी ही नागपूरला बोलतात. पण 0 माईल सिटी ही आपला नागपूरपासून पण 80 किलोमीटर या 70 या 75 किलोमीटरपाशी हिंगणवेढा गाव आहे. तिथं आपल्या देशाचा 0 माईलचा लोकेशन येतो. पण नागपूर ही एक मोठी सिटी असल्यामुळे त्यामुळे नागपूरचा प्रशासकीय विभाग हा हिंगणवेढ्यापर्यंत जातो. त्यामुळे 0 माईल सिटी म्हणून हे नागपूरला ओळखलं जातं. आता याच्यात महत्त्वाचं काय काय हे तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी किंवा उपराजधानी नागपूर, हिवाळी अधिवेशन नागपूर का बनतं, नागपूर करारावर 1953 नुसार त्यामुळं, आणि 0 माईल स्टोन हे नागपूर आहे आणि संत्र्याचं शहर पण नागपूर आहे. राहील लक्षात. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 कोणत्या शहरात घडला? अमृतसर, लाहोर, दिल्ली, लुधियाना. तर कोणत्या शहरात घडला? अमृतसर. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. जालियनवाला बाग हत्याकांड हा 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमध्ये अमृतसर येथे घडला होता. त्या दिवशी बैसाखी सणानिमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत शांतपूर्ण सभेसाठी जमले होते आणि रोलट कायदा या विरोधात ही सभा आयोजित करण्यात आली होती. ब्रिटिश अधिकारी ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने कोणतीही पूर्वसूचना न देता निशस्त्र नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक ठार झाले आणि हजारो लोक जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशात ब्रिटिश सत्तेविरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवे वळण मिळाले. या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी 1915 मिळवलेली सर हा किताब 1919 परत केला. तर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता याच्यामध्ये काय काय? जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं मित्रांनो? 13 एप्रिल 1919. स्थळ कोणतं होतं? अमृतसर. गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला? आदेश दिला तो ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर यांनी दिला. पार्श्वभूमी काय होती त्याची? रोलट कायद्याचा विरोध. आणि आणखीन सर हा किताब परत करणारे कोण होते? रवींद्रनाथ टागोर. दुसरा, याचा परिणाम काय झाला? तो परिणाम झाला मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मोठी चालना मिळाली. आता मित्रांनो विचार करा, एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं देऊ राहिलो? एका प्रश्नावर आपण किती प्रश्न बनवून राहिले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि हा तुमचा 7. म्हणजे एका प्रश्नामध्ये आपण 6 प्रश्न बनवतो. 25 गुणिले 6 करा तर किती? 150 प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करत असतो दररोज.
त्यामुळे नक्की तुम्हाला पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये नक्की फायदा होईल आणि MPSC ग्रुप सीच्या कोणत्याही क्लर्क या पदासाठी सुद्धा नक्की फायदा होणार आहे प्री एक्झाममध्ये. चला पुढला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मऊ येथे झाला, ते सध्या कोणत्या राज्यात आहे हे महत्त्वाचं आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मऊ येथे झाला, ते सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला हे सगळ्यांना माहीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तो 14 एप्रिल तर सगळ्यांना माहिती आहे. इयर पण माहीत पाहिजे कारण आपल्याला पेपर द्यायचा आहे मित्रांनो. 14 एप्रिल 1891 बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. ते मऊ या गावी झाला. मऊ हे त्या काळचे एक सेंट्रल प्रोव्हिन्शियल किंवा बेरार होते. ब्रिटिश भारतांतात एक लष्करी छावणी होती ती. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील होते ते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लष्करी छावणीत ते जॉबला होते. त्यामुळे त्यांचा त्या छावणीमध्ये जन्म मऊ इथे झाला होता. आता सध्या हे ठिकाण कुठे आहे? मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? इंदूर जिल्ह्यात. आणि अधिकृत नाव दिलेलं त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणून असंही ओळखलं जातं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना जवळपास माहीत असणार आहे कारण बरेचसे एक्झाम देत असणार आहे. जे काही नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे एक शिल्पकार किंवा आर्किटेक्चर म्हणून ओळखलं जातं. ते एक महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विविध तज्ज्ञ आणि दलित चळवळीचे एक नेते होते. भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून किंवा न्यायमंत्री म्हणून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे नोंदवलं जातं. आता याच्यात आपल्याला काय काय महत्त्वाचं हे सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला. जन्मस्थळ हे डॉक्टर आंबेडकर नगर किंवा मऊ. दुसरं काय? जन्मस्थळ माहू, ते कोणत्यामध्ये? MP मध्ये. किंवा डॉक्टर आंबेडकर नगर जरी आलं तर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि नंतर महापरिनिर्वाण कधी झाला तर तो 6 डिसेंबर 1956 रोजी कुठे झाला? दिल्ली येथे. राहील लक्षात. चौथा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? आंबेडकर साहेब होते. आणि त्यांना भारतरत्न कधी भेटला? हा मरणोत्तर भारतरत्न भेटलेला आहे. भारतरत्न पुरस्कार भेटला तो कधी भेटला? 1990 मध्ये भेटला मरणोत्तर. पहिले कायदा मंत्री न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आंबेडकर साहेब होते. ओके. आता किती प्रश्न झाले मित्रांनो? याच्यात पण 6 प्रश्न झाले आपले. चला पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? सुकाणू, संघ अधिकार समिती, नियम समिती किंवा मसुदा समिती. कोणत्या समितीचे अध्यक्ष होते मित्रांनो? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. आता समिती कधी गठन झाली हे पण विचारलं जाऊ शकतं. समितीची स्थापना झाली मित्रांनो, स्थापना ही झाली 29 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली. आणि त्याचे अध्यक्ष म्हणून आंबेडकर साहेबांची निवड पण झाली. आता मसुदा समितीचे मुख्य कार्य काय होते? संविधान सभेने घेतलेल्या निर्णयाच्या आधारे भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार करायचा आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणण्यात आली. आता परीक्षेसाठी महत्त्वाचं काय ते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीची स्थापना 26 ऑगस्ट 1947.
राज्यघटना कधी स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949. राज्यघटना कधी अंमलात आली? 26 जानेवारी 1900. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकर होते. 1670 कोणता किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे दारात येथे पडले? पुरंदर, सिंहगड, तोरणा, पन्हाळा. कोंढाणा जिल्हा, त्याला नंतर महाराजांनी सिंहगड म्हणून नाव दिलं. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. आता 4 फेब्रुवारी 1670 शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार, कोणता? 4 फेब्रुवारी 1670, लक्षात ठेवा ही डेट. तानाजी मालुसऱ्यांनी कोंढाणा किल्ला हा जिंकला. त्यावेळेस तानाजी मालुसरे धारातीर्थ किंवा शहीद म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही येणार, स्वराज्यासाठी शहीद झाले. त्यावेळेस महाराजांनी जे उद्गार काढले होते ते उद्गार होते मित्रांनो, ते उद्गार लक्षात राहू द्या. गड आला पण सिंह गेला, हे कोणासाठी उद्गार होते? तर हे आपल्या तानाजी मालुसऱ्यांसाठी, सरे यांच्यासाठी उद्गार काढले होते. कोणी काढले होते? ते आपल्या महाराजांनी काढले होते. आता त्यावेळी किल्लेदार कोण होता? उदयभान राठोड होता. तानाजी आणि उदयभान यांच्यामध्ये भीषण युद्धात तानाजी मालुसरे यांचं मरण झालं, परंतु मराठ्यांनी तो किल्ला जिंकला होता. याच्यानंतर ही बातमी ऐकल्यानंतर महाराजांनी जे उच्चार काढले, गड आला पण सिंह गेला, त्यामुळेच या किल्ल्याला काय नाव ठेवलं होतं? सिंहगड म्हणून ओळखलं गेलं. आता याच्यात महत्त्वाचं नाव काय? कोंढाणा किल्ला कधी जिंकला? 4 फेब्रुवारी 1670. त्याचं नाव काय ठेवलं? सिंहगड. पण कशामुळे ठेवलं? प्रसिद्ध उद्गार महाराजांचे, गड आला पण सिंह गेला. मराठा सेनानी कोण होता किंवा सेनापती कोण होता? तानाजी मालुसरे. आणि मुघल किल्लेदार कोण होता? उदयभान राठोड. आता तानाजी मालुसऱ्यांचं गाव कोणतं होतं हे महत्त्वाचं आहे. तर उमरठे या गावचे होते ते. तानाजी मालुसरे जे होते उमरठे या गावचे होते. आता उमरठे हे कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड जिल्ह्यात. राहील लक्षात. पुढचा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची प्रमुख मागणी काय होती? स्वतंत्र विदर्भ राज्य, मुंबईसह मराठी भाषिक राज्य, जमीनदार पद्धत रद्द करणे, महिलांना मतदानाचा हक्क. तर काय होतं? मुंबईसह मराठी भाषिक राज्य. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे मुंबई सह मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश असलेलं स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण करणं. मुंबई प्रांतातून मुंबईसह मराठी भाषिक जे बोलतात ते एक राज्य म्हणून निर्मिती करणं, हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मागणी होती. स्वातंत्र्यानंतर भाषा व राज्याचा निर्मिती पार्श्वभूमी चळवळ उभी राहिली. त्यावेळी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव होता, परंतु याला मराठी जनतेचा तीव्र विरोध होता. या चळवळीचे अनेक नेते, साहित्य कामगार, सर्वसामान्य नागरिक सहभागी होते. आंदोलनाच्या दरम्यान 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. किती? 105. तुम्ही जर मुंबईला गेले तर हुतात्मा स्मारक नक्की बघा, कारण ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक बलिदान आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई यावी याच्यासाठी एक हे बलिदान दिलेलं आहे. त्या हुतात्म्यांचा उल्लेख आहे, त्या हुतात्म्यांचे नावं आहे, ते तुम्हाला नक्की बघायला मिळतात. कधी जर मुंबईला गेले तर हुतात्मा स्मारकला नक्की व्हिजिट द्या. त्यावेळेस अखेरच काय केलं त्यांनी? 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि याच दिवसापासून महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपल्याला परीक्षेसाठी पहिला प्रश्न मी सांगितला, संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रमुख मागणी काय होती? मुंबईसह मराठी भाषिक राज्य. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. हुतात्मे 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. आणि गुजरात राज्याची सुद्धा स्थापना 1 मे 1960 रोजीच झालेली आहे. आणि गुजरात राज्यामध्ये गुजराती बोलणारे लोक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? एओहुम दादाभाई नौरोजी, WC बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तो कोण होते? WC बॅनर्जी, वेमचंद्र बॅनर्जी. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. एओहुम यांनी स्थापना केलेली आणि पहिले अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? एओहुम यांनी केली 28
डिसेंबर 1885मध्ये. ती कुठं झाली? मुंबई येथे. मुंबई येथे कुठं? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय इथे झाली. कोणतं? मुंबई येथे झाली. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष WC बॅनर्जी म्हणजे वेमचंद्र बॅनर्जी होते. या अधिवेशनात भारताच्या विविध भागातील 72 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. एओह्यूम हे काँग्रेसचे संस्थापक मानले जातात, परंतु जे पहिले अध्यक्ष नव्हते. काँग्रेसची स्थापना ही भारतीयांच्या राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली. आता प्रश्न येणार आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885. स्थळ काय होतं? मुंबई. संस्थापक कोण होते? एओह्यूम. पहिले अध्यक्ष कोण होते? WC बॅनर्जी. पहिल्या अधिवेशनातील प्रतिनिधी किती होते? 72. पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण होते गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय, मुंबई. कारण ते ठरवलं गेलं होतं पुण्याला. नंतर प्ले रोगाची साथ पसरल्यानंतर ते शिफ्ट झालं ते मुंबईमध्ये. पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जर विचारलं तर श्री राजगोपालाचारी, पण हे योग्य उत्तर असणार. पण स्वतंत्र भारताचे. बाळ गंगाधर टिळकांनी कोणते मराठी वृत्तपत्र सुरू केले? ज्ञानोदय, सुधारक, केसरी, प्रभाकर. तर कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? ऑप्शन क्रमांक सी, केसरी आपलं योग्य उत्तर असणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 4 जानेवारी 1881 रोजी केसरी कधी केलं होतं? लक्षात ठेवा, 4 जानेवारी 1881 रोजी हे केसरी मराठी वृत्तपत्र चालू केलं होतं. याच वेळी इंग्रजी भाषेतील द मराठा म्हणजे मराठा हे वृत्तपत्र चालू केलं होतं. हे मराठीमध्ये होतं आणि मराठा हे इंग्लिशमध्ये होतं. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणावर कठोर टीका केली. भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि राजकीय जागृती निर्माण केली. टिळकांचं घोषवाक्य होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही ऐतिहासिक संदेश त्यांनी जनतेपर्यंत पोहोचला. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले. सार्वजनिक गणेशोत्सव ते कधी चालू केले? 1893 मध्ये चालू केले. आणि शिवजयंती ही चालू केली ती 1895. आता मित्रांनो, हे का चालू केलं? ह्याच्या मागचं एक रिझन आहे की गणेश उत्सव आणि शिवजयंतीला सगळे लोक एकत्र येऊन त्यांनी राष्ट्रीय चळवळीला किंवा लोकचळवळीचे स्वरूप दिले. कारण एकत्र आल्यावर लोकांच्या चर्चा होणार, गोष्टी माहीत होणार, त्यामुळे एक चळवळ निर्माण होणार. अशा प्रकारे त्यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती या चालू केल्या आणि त्याला लोकचळवळीचं स्वरूप पण दिलं. आता केसरी हे मराठीचे संस्थापक लोकमान्य गंगाधर टिळक, द मराठा इंग्रजी या वृत्तपत्राचे बी संस्थापक लोकमान्य टिळक आणि वृत्तपत्राची स्थापना ही 1881 मध्ये केली होती. आणि सुधारक वृत्तपत्र हे गोपाळ गणेश आगरकरांचं होतं आणि लोकमान्य टिळकांचं घोषवाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आणि मी मिळवणारच. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय? 8 किल्ले, 8 प्रांत, 8 सेना आणि 8 मंत्री. तर काय मित्रांनो? 8 मंत्री होते. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार कार्यक्षम आणि सुव्यवस्थित करण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं. या मंडळात 8 प्रमुख मंत्र्यांचा समावेश होता. प्रत्येक मंत्र्याकडे प्रशासनीय वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी होती. अष्टप्रधान मंडळाची औपचारिक स्थापना, राज्याभिषेक हा 6 जून, महाराजांचा राज्याभिषेक झाला होता 6 जून 1674 मध्ये. त्याच वेळेस याची स्थापना झाली होती. आता याच्यामध्ये अष्टप्रधानामध्ये कोणकोणते पद होते हे बी महत्त्वाचं आहे. तर ते होते मित्रांनो, पहिलं पद होतं पेशवा म्हणजे प्रधान या मुख्यमंत्री, आपल्या भाषेत मुख्यमंत्री. दुसरं होतं अमात्य या
मुजुमदार, ते होतं अर्थ व वित्तमंत्री. तिसरं होतं सचिव, सुरनीस, शासकीय पत्रव्यवहार. चौथं होतं वाकनीस किंवा मंत्री म्हणता येईल त्याला. वाकनीस, ते गुप्त माहिती आणि अंतर्गत व्यवहार. पाचवं होतं मित्रांनो, ते होतं सुमंत या सामंत. सुमंत, त्याला काय म्हणायचे, डबीर म्हणायचे. ते काय राजे, परराष्ट्र व्यवहार बघायचे. सहावं होतं ते सेनापती, त्यालाच काय म्हणायचे, सरनौबत. ते काय होतं, सैन्य प्रमुख. सातवं होतं न्यायाधीश, काय बघणार, न्याय व्यवस्था. आठवं होतं ते होतं पंडितराव, ते काय होतं, धर्म आणि दानधर्म, धर्मविषयक माहिती. ओके, अशा प्रकारे अष्टप्रधान मंडळ होतं. आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवणं गरजेचं, अष्टप्रधान म्हणता 8 मंत्र्यांचं होतं. पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, सेनापती, न्यायाधीश आणि पंडितराव. काय म्हणता येईल, प्रधान, मुजुमदार, सुरनीस, वाकनीस, डबीर, सरनौबत आणि न्यायाधीश आणि पंडित. हे पण विचारलं होता, अर्थ आणि वित्तमंत्री कोण होते, तर आपल्याला आलं पाहिजे मुजुमदार होते. असा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पहिले कोण कोण होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये झाला. पहिले पेशवे कोण होते, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे होते. अमात्य कोण होते, म्हणजे अर्थमंत्री वित्तमंत्री कोण होते, रामचंद्र अमात्य होते. आणि सैन्य प्रमुख कोण होते, सेनापती. आणि न्याय व्यवस्थेचा प्रमुख कोण होता, न्यायाधीश होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, वसंतराव नाईक, शरद पवार, यशवंत चव्हाण, मोरारजी देसाई. कोण होते, यशवंतराव चव्हाण होते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांची नव्याने स्थापना झालेल्या राज्याच्या प्रशासनाचा पायाभरणी केली. त्यांनी औद्योगिक, कृषी, शैक्षणिक, सहकार क्षेत्राच्या विकासाला चालना पण दिली. आणि यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असेही संबोधले जातात. आणि मुख्यमंत्री पदानंतर भारत सरकारमध्ये संरक्षण, गृहमंत्री आणि अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली होती. आता महाराष्ट्र राज्य स्थापना सगळ्यांना आहे. पहिले मुख्यमंत्री कोण आहे, यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल, लक्षात राहू द्या, पहिले ते कोण होते, ते होते श्रीप्रकाश. आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पण मुख्यमंत्री होते पहिले यशवंतराव चव्हाण. त्यांनी कोणकोणते पद स्वीकारले हे मी इथं वरती लिहितो मित्रांनो. त्यांनी स्वीकारले ते संरक्षण म्हणजे डिफेन्स. दुसरा स्वीकारलं होतं त्यांनी गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री इत्यादी पदं पण त्यांनी भूषवलेली. छत्रपती शाहू महाराजांची नियुक्ती केलेले पहिले वंश परंपरा पेशवे कोण, बालाजी बाजीराव, माधवराव पेशवे, बाळाजी विश्वनाथ, नाना फडणवीस. तो कोण होते, बालाजी
विश्वनाथ ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर. छत्रपती शाहू महाराजांची इसवी सन 1713मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी पेशवा म्हणून नियुक्ती केली. त्यांच्यापासून पेशवेपद वंशपरंपरागत झाले आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मराठी साम्राज्याला संघटित केलं आणि दिल्लीतील मुघल दरबाराशी यशस्वी राजकीय वाटाघाटी करून मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी हक्क मिळवून दिले. आता पेशवाईमध्ये कोणते कर होते? सरदेशमुखी आणि चौथाई. राहील लक्षात. आता पहिले वंश परंपरा पेशवे म्हणून नियुक्ती झाली ती बाळाजी विश्वनाथांची. पेशवा म्हणून नियुक्ती कधी झाली? 1713. नियुक्त करणारे छत्रपती शाहू महाराज आणि बाळाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र बाजीराव प्रथम. बाजीराव प्रथम यांचे पुत्र बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 25 म्हणजे 150 प्रश्न झाले तुमचे. 150 ते 100 धरले तरी चालेल. 100 प्रश्न झाले. 100 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरती आणि तलाठी भरतीबद्दलचे अपडेट लेक्चर बघायला विसरू नका. चला आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.